नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशीच्या व्लॉगमध्ये। तर हाच कंटिन्यू करणार आहे मी, किंवा मग जास्त वगैरे झालं तर मग सेकंड पार्टमध्ये येईल। तर मित्रांनो, सकाळ सकाळी मस्तपैकी आम्ही सेकंड डेचा लुक करण्यामध्ये लागलोय गणपती बाप्पाचा। तर सेकंड डेचा आमचा दरवर्षीप्रमाणे वेगळा लुक असतो। फर्स्ट डे वेगळा लुक असतो, सेकंड डे वेगळा लुक असतो। तर आता आम्ही सेकंड डेचा लुक चेंज करतोय बाप्पाचा। बाप्पाला मस्तपैकी असं सजवणार आहे आता। आणि रात्रीचा माझा काय शूट नाही झाला, कारण मोबाईल स्विच ऑफ झालेला। तर मी म्हटलं शूट करण्यामध्ये कशाला घालवायचा वेळ, लेट्स एन्जॉय द टाइम, म्हणून मग काय केलं नाही शूट। डायरेक्ट सकाळीच येतोय। घसा बघू शकता तुम्ही, आवाज वगैरे सगळं बसलेला आहे। तर गणपती बाप्पाचा मस्तपैकी सेकंड डेचा लुक आम्ही करतोय आता। तर या, दर्शन पण घ्या आणि लुक पण सेकंड डेचा कसा आहे तो पण सांगा मला कमेंटमध्ये। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर सेंदुराची, कंठी धरते माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगल मूर्ती, हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा, नेत्री ज्वाळा, लावण्य सोळा भवरा नेमी विषया, अर्धांगी पार्वती सुनांच्या माळा। जय देव राजा बर्फारी वंदन सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटी देवी वाचे उच्चारी, जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा, रघुनाथ वासावरा। जय देव जय देव जय पांडुरंगा, राईशा वल्लवा पावे जुलगा। जय देव जय देव। तर मित्रांनो, मगाशी मस्तपैकी आरती वगैरे झालेली आहे। आता नैवेद्य द्यायचा टायमिंग आहे। आणि जसं की माझ्या सगळ्या मित्रांना आणि जेवढे जण आमच्या घरी दरवर्षी फंक्शन्सला येतात, म्हणजे पूजा वगैरे जेवढे पण आपले गणपती नवरात्र वगैरे असेल, सगळ्यांना माहितीच असेल की आमच्या घरी जेवायला म्हणजे अशी ताटं वगैरे तर आम्ही यूजच करतो, पण असं पूजा किंवा कधी काय असं धार्मिक कार्यक्रम वगैरे काय असेल ना आपला, तर आम्ही केळ्याच्या पानावरच जेवायला बसतो। आणि आमचे जेवढे पण मित्र वगैरे येतात ना, ती लोकांना पण केळ्याच्या पानावरच देतो। म्हणजे खास ती लोक बोलतात पण आम्हाला की आम्हाला केळ्याच्याच पानावर जेवायचं तुमच्या घरी आल्यानंतर, कारण आपली घरकी खेती आहे बाय। मी स्वतः लावलेले आहेत माझ्या हाताने केळ्याची झाडं। तर आता आम्ही दुपारचं नैवेद्य वगैरे दाखवायला पण केळ्याच्या पानावरच दाखवतो। तर केळ्याची पानं घ्यायला आलोय, चलो दाखवतो मी माझी झाडं, चला। आता पावसामुळे इथे रान भरपूर वाढलेलं आहे। मी ना शेकटाच्या शेंगाची पण झाडं लावली आहेत, म्हणजे जे लांब शेंगा असतात ना आपल्या, त्याची पण 7-8 झाडं लावलेली आहेत। आणि मस्त सगळ्यांना पण शेंगा वगैरे येतात त्याचा। आता दहीहंडीमध्ये पाला वगैरे पण त्याचा बरेच जण घेऊन जातात। म्हणजे आम्ही तर म्हणजे हातावर मोजण्या इतकेच टायमिंगला स्वतः घेऊन खाल्ले असतात, पण आम्ही सगळे वाटूनच टाकतो, शेंगा पानं वगैरे। आणि केळीची झाडं वगैरे पण लावले, मी दाखवतो बघा। हे एक झाड आहे, हे एक आहे, तिथे आहे,
अजून त्या साईडला पण आहेत, म्हणजे असे सात हे शेंगाची झाडं लावली आहेत आणि केळीची झाडं बघा ही, आणि त्याच्या त्या साईडला पण आहे, म्हणजे आमच्या घराच्या पाठी वगैरे, हे घराच्या पाठची जागा आहे, घराच्या पाठी वगैरे पण आहे, तर अशी मी झाडं भरपूर लावलेली आहेत. तर या सर्वांनी जेवायला आता जेवायची वेळ झालेली आहे आणि आपला साहिल आता आलेला आहे. हा बघा भूत आत्ता उठून आलेला आहे. विसर्जनाला आता थोड्या वेळाने निघू आम्ही आणि आता आलेला आहे बघा. जगदुनियाचे गणपती फिरून आला आणि माझ्या गणपतीला आज आला दुसऱ्या दिवशी. या तोपर्यंत जेवून घ्या. बघा मी जसं बोललो केळ्याच्या पानावर आम्ही जेवायला बसतो तसंच या जेवायला. दीड दिवस मित्रांनो कसे गेले काहीच कळलं नाही. आता आपल्या बाप्पाची शेवटची आरती आपल्या घरामध्ये निरोपाची आरती घेणार आहे आम्ही, तर या त्या आरतीचा पण तुम्ही लाभ घ्या. मोरया मंगलमूर्ती मोरया करता वरदा विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर अतिशय जोराची कंठी जय मार मस्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्ना खजिन परात गौरी कुमरा चंदनाची रूपी तुंगेश्वरा हिरे जडी मोठो शोभा तो बरा रुंदुन बिनु पुढे चरणी घागरिया. जय देव जय देव. गणपती बाप्पा, अरे बाप्पा बाप्पा, अरे गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, अरे गणपती बाप्पा. तर मित्रांनो देवबापाला आता विसर्जन करण्याची सुरुवात झालेली आहे. आम्ही बघू शकता मखर मधून बाप्पाला खाली उतरवलेलं आहे. आम्ही आमच्या पारंपरिक पद्धतीमध्येच बाप्पाचे विसर्जन करतो, म्हणजे देवाला जिथे स्थापना करतो त्या जागेवरून त्या मखरातून काढून नेताना अगोदर आमच्या देवाशी भेट करवतो. त्यानंतर देवाला नैवेद्य म्हणजे दही भातचा जो प्रसाद असतो नैवेद्य तो दाखवतो आमच्या किचन मध्ये घेऊन जाऊन. पूर्ण घर वगैरे फिरवतो, घर दाखवतो. त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाला घराच्या बाहेर घेऊन जातो. तर असं आम्ही विसर्जन पारंपरिक पद्धतीत आमच्या जे गावी वगैरे फॉलो करतात तसं करतो. तर आता बाप्पाला पण खाली उतरवलंय बघा. तर निघूया आता थोड्या वेळात आपण बाप्पाला घेऊन विसर्जनासाठी. चला. गणपती बाप्पा मोरया 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 मोरया.
कर रहा है यार तू? मतलब मजाक है क्या? कलर तो हम बघा तो बसले. जो कुछ तो कर रहा है ठीक नहीं कर रहा है. आई डोंट लाइक दिस. भाई सुनीता रांगोळी काढले आहे. ये क्या है? थोड़ी सी डिजाइन करते दीदी, रांगोली बदल करते. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. अरे मंगल मूर्ती. अरे बाप्पा. अरे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. मंगल मूर्ती. अरे बाप्पा. अरे गणपती बाप्पा. पुढच्या वर्षी गणपती गेले चैन पडे ना. आई माऊलीचा उदो उदो. ओ अण्णा या अण्णा. फोकस कॅमेरा फोकस. काय गणपती लय मजा. डान्स के पहिले चित्राला डान्स. आई बावळीचा गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती गेले गावाला आम्हाला. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मूर्ती. पूर्वी प्रेम पादयाची सर्वांनी सुंदर उष्टे डोळाची दंडे गंडे माळ मुक्ता फळाची. जय 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 दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय 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 तमेव तमेव विद्यांत संतमेव तमेव वन्नम हरे ज्ञाता विद्ये तंतरावा कन्या तमोगी अत्यंत सरस नारायणाय समर्पया. आश्रम विश्राम नामना नायकी नायकम दान. अरे मूर्ती पुढच्या वर्षी तुझा घडावा. तुझे कारणी देव माझा पडावा.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपल्या बाप्पाचं विसर्जन होत आहे आता. आपली घेतली बाता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं आहे आता. अशा प्रकारे मित्रांनो आपल्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे 2025च्या. अशा प्रकारे आमच्या बाप्पाचे विसर्जन झालेले आहे 2025च्या. आमच्या गणरायाचे विसर्जन करून आम्ही आलेलो आहे. आरती वगैरे पण झाली, म्हणजे जी मातीची आरती करतो ना आपण, मातीची घरी आणतो, त्याची पण आरती झालेली आहे. मस्तपैकी विसर्जन झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या वर्षीची आमची जी तिरुपती बालाजीची डेकोरेशनची आणि ड्रेस कोडची थीम होती ती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. जेवायला या. आवाज येतो की नाही बघूया. अरे भाई पैसा दिलेला भाई. चालू आहे काय गणपती विसर्जन करता करता मोबाईल पण विसर्जन केलेला आहे, पण मोबाईल चालू आहे. मोबाईल किती वेळ डबक्यात पडून होता मला भाई माहितच नाही. पायाखाली जेव्हा काहीतरी लागायला लागलं तेव्हा मी बघितलं तर माझा मोबाईल निघाला. लग्नामध्ये अंगठी सोडतात पाण्यामधली, तेव्हा मोबाईल शोधत होता.